श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे शब्द ऐकले की आपल्या मनातली सगळी भीती एका क्षणात नाहीशी होते. आपल्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असो, संकटे असोत, स्वामींचे हे एक वचन आपल्याला जगण्याची नवीन ताकद देते. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामी महाराजांची हीच अद्भुत शक्ती आणि त्यांचे आशीर्वाद घरबसल्या मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता आहे? तो मार्ग म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा चमत्कारी ग्रंथ नक्की कोणी आणि कुठे लिहिला, हा ग्रंथ वाचण्याचे नियम आणि फायदे काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने याचे पारायण कसे करावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला स्वामी सेवेची एक नवी दिशा मिळणार आहे. चला तर मग मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, सर्वात आधी आपण या पवित्र ग्रंथाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया. आपण जो 21 अध्यायांचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचतो, त्याची रचना परमपूज्य विष्णू बळवंत थोरात यांनी केली आहे. त्यांना सर्वजण थोरात बुवा म्हणूनही ओळखायचे. ते स्वामींचे समकालीन म्हणजेच त्या काळातले भक्त होते. आता प्रश्न येतोय की हा ग्रंथ कुठे लिहिला गेला, तर थोरात बुवांनी स्वामी महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या प्रेरणेने अक्कलकोटमध्येच या ग्रंथाची निर्मिती केली. इसवी सन 1797 हा ग्रंथ पहिल्यांदा प्रकाशित झाला. या ग्रंथात स्वामींच्या चमत्कारांचे आणि त्यांच्या जीवनलीलांचे अत्यंत सुंदर, रसाळ आणि सोप्या प्राकृत भाषेत वर्णन केलेले आहे, जे थेट आपल्या मनाला भिडते. आता या ग्रंथ वाचनाचे नियम आणि पारायणाचे फायदे आपण पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, या ग्रंथाला चमत्कारी ग्रंथ का म्हणतात? कारण याचे नियमित पठण केल्याने भक्तांना अनेक दिव्य अनुभव येतात. चला पाहूया याचे फायदे काय आहेत. नकारात्मकता नष्ट होते. घरातून भांडणे, क्लेश आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाते. मानसिक शांतता मिळते. जर तुमचे मन अस्वस्थ असेल, डिप्रेशन वाटत असेल, तर या ग्रंथाच्या वाचनाने मन अतिशय शांत होते. आर्थिक अडचणी दूर होतात. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर होऊन घरात लक्ष्मी टिकून राहते. संकटातून रक्षण. स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहून कोणत्याही मोठ्या संकटातून आपल्याला सुखरूप बाहेर काढतात. इच्छापूर्तीही होत असते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीने पूर्ण श्रद्धेने या ग्रंथाचे 108 पारायणे पूर्ण केली, त्याला स्वामीने स्वप्न दृष्टांतात दर्शन दिले आहे व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आता आपण ग्रंथ वाचनाचे आणि पारायणाचे नियम पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही पूजा किंवा सेवा करताना काही नियम पाळणे खूप गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचे पूर्ण फळ मिळेल. चरित्र सारामृत वाचताना खालीलपैकी नियम नक्की पाळावेत. बसण्यापूर्वी स्वच्छ स्नान करावे आणि शक्यतो सुती कपडे परिधान करावेत. आसन वाचनासाठी एक स्वतंत्र आणि स्वच्छ आसन असावे. जमिनीवर थेट बसू नये. दिशा आणि गंध वाचन करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. कपाळावरती चंदनाचा गंध असावा. मौन आणि एकाग्रता. वाचन सुरू असताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. मोबाईल सायलेंटवर ठेवावा. सात्विकता. पारायणाच्या दिवसात घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. कांदा, लसूण, मांस आणि मद्यपान यांचा पूर्ण त्याग करावा. आणि श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवावा. पारायण कसे करावे? सोपी पद्धत. पारायण याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. हे 21 अध्याय तुम्ही तुमच्या वेळेनुसार खालील 3 पद्धतीने वाचू शकता. 1 दिवसाचे पारायण. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एकाच दिवसात शांतपणे बसून सर्व 21 अध्याय वाचू शकता. 3 दिवसाचे पारायण. दररोज 7 अध्याय. याप्रमाणे 3 दिवसात 21 अध्याय पूर्ण करावेत. 7 दिवसांचे पारायण. दररोज 3 अध्याय. याप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करावेत. पारायणाची नेमकी पद्धत काय? पारायणाच्या पहिल्या दिवशी सकाळी देव्हाऱ्यासमोर किंवा स्वामींच्या फोटोसमोर चौरंग किंवा पाटावर लाल कपडा अंथरावर, त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवावा. स्वामींना दिवा, अगरबत्ती आणि फुले
आणि पाण्याचा नैवेद्य अर्पण करावा. सुरुवातीला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि नंतर ठरवल्याप्रमाणे अध्यायांचे वाचन करावे. आणि शेवटी श्री स्वामी समर्थांना पिवळी मिठाई, कोणत्याही पिवळ्या प्रकारचे पेढे, बेसनाचे लाडू हे स्वामींना अत्यंत प्रिय आहेत, तो नैवेद्य समर्पित करावा. पारायण पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी स्वामींची आरती करावी आणि जमल्यास एखाद्या गरजूला किंवा लहान मुलांना गोड नैवेद्य किंवा अन्नदान करावे. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ ग्रंथ नाही, तर ते स्वामींचे वाङ्मय रूप आहे. तुम्ही जेव्हा हा ग्रंथ वाचता तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या शेजारी बसून ते ऐकत असतात. इतकी ताकद या ओव्यांमध्ये आहे. अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्या अडचणींवर मात करण्याची शक्ती स्वामींची ही सेवा आपल्याला देत असते. तर मग कधीपासून सुरू करताय स्वामींची ही सुंदर सेवा? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर स्वामी भक्त मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींच्या अनुसंधानात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.